इथे काही शेतकऱ्यांचे ना सूर्यफूल काढायचं काम चालू आहे आणि सूर्यफुलाची शेती पहा किती छान दिसतीये. अगदी अशी पाहूनच मन एकदम आहे ना असं खूप फ्रेश वाटतं, प्रफुल्लित वाटतंय. खूप छान कलर वगैरे पण बघा असं सूर्यफुलाचा झाडांचा आणि फुलांचा कलर किती छान दिसतोय. हिरवा कलर आणि त्यामध्ये पिवळा कलर, दोन्ही कलर एकत्र ना खूप छान दिसतात. मलाही खूप आवडतात. खूप छान वाटतं असं पाहायला वगैरे. जय शिवराय. कशा आहात तुम्ही सर्वजण? आय होप की तुम्ही सर्वजण ठीकच असाल. आशा करते की सर्वजण आनंदी राहा, खुश राहा. तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये. आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि चॅनलला का सबस्क्राईब करायचे तेही तुम्हाला सांगते. कारण हा चॅनल आहे आपला शेतकऱ्यांचा आणि या चॅनलवर तुम्हाला फक्त शेतकऱ्यांचा संघर्ष, त्यांच्या व्यथा आणि ऊन, वादळ, वारा, पाऊस यामध्ये शेतकरी संघर्ष करता करता आपले जीवन कसे जगतात हेच पाहायला भेटणार आहे. तर चला मी आज तुम्हाला एक आपल्या व्हिडिओ कशाबद्दल आहे ते सांगते. महाराष्ट्रामध्ये ना अशी एक परंपरा आहे की आत्ता जो महिना आहे म्हणजे आता आषाढ महिना आहे आणि आता जस्ट श्रावण महिनाही चालू होईल. पण आषाढ महिन्यामध्ये ना आपल्या गावामध्ये जे देवी देवतांची मंदिरं वगैरे असतील तर त्यांना आहे ना ह्या महिन्यामध्ये आपल्याला आहे ना सगळ्या देवांना पुरणपोळीचा नैवेद्य बनवून दाखवायचा असतो. तर ते आज आपल्याला आहे ना नैवेद्य बनवायचं काम करायचं आहे. आणि हे बघा पाऊस पण चालू झालेला आहे आणि मी आलेली आपल्या शेतामध्ये आमटीसाठी कोथिंबीर न्यायला, पण नेमकाच पाऊस पण चालू झालेला आहे. तर आपण आहे ना मराठी महिन्याला या महिन्याला आपण आषाढ महिना म्हणतो, पण गावाकडे जुने ज्या आजी वगैरे आहेत त्यांची अशी म्हणजे आखाड महिना असं बोलतात. तर या आखाड महिन्यामध्ये ना आपले जेवढे शेताच्या कडेला जे म्हसोबा किंवा आणखीन कोणते काही देव असतील, गावामध्ये जेवढी मंदिरं वगैरे असतील सगळ्यांना नारळ फोडायचे आणि पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा अशी परंपरा आहे. तर चला मग आपण कोथिंबीर घेऊन येऊ. पण पाऊस पण चालू झालेला आहे. बघू जरा इथंच झाडाखाली थांबू आणि कोथिंबीर घेऊन येते. तर त्या तिकडे समोर आहे ना तिथे एक कोथिंबीरीचा प्लॉट आहे. मला तिकडेच कोथिंबीर आणायला जायची होती. हे बघा पलीकडच्या शेतामध्ये ना तिथे कोथिंबीर आहे. मला तिकडेच कोथिंबीर आणायला मी जाणार होते, पण आता नेमका पाऊस पण चालू झालेला आहे. समोर तिकडे डोंगरावर आहे ना आज महाराष्ट्रातल्या खेडेगावांमध्ये म्हणजे आपल्या इकडे खूप पाऊस चालू झालेला आहे. आणि हे पावसामुळे ना इथं बघा शेतांमध्ये ना अशी शेततळी साचलेली आहेत. पिकांमध्ये असं काही पाणी साचलेलं आहे. आणि ह्या सोयाबीनच्या शेताच्या पलीकडे मला कोथिंबीर आणायला जायचं होतं, पण आता मी एवढं लांब काही जात नाही. तिकडे खूप छान अशी हिरवीगार कोथिंबीर आहे. पूर्ण कोथिंबीरीचा प्लॉट आहे. पण आता सध्या ना कोथिंबीरीचे भाव खूप पडलेले आहेत. अगदी 4-5 रुपयाला कोथिंबीरीची गड्डी घेतात ते. पण इथे ना आपल्या शेतात पण थोडी कोथिंबीर आहे. तर मग आता मी तिकडे नाही जात, इथूनच कोथिंबीर घेते. कारण तिकडं जायचं म्हटलं ना खूप पाणी आहे आणि पाण्यातून तिकडं जायला लागणार आणि अशा चिखलातून ना पाय पण चिखलात खूप असे गचागच जाणार. त्याच्यापेक्षा मी ना आपल्या शेतातून थोडीशी तर कोथिंबीर घेते. तर ही आहे आपल्या शेतातील हिरवीगार अशी मस्त अशी कोथिंबीर आहे. तर असं आमटीला वगैरे ना आपल्या शेतातला म्हणजे अशी घरची ताजी ताजी हिरवीगार कोथिंबीर असली ना तर बरं वाटतं. कोथिंबीरने कलर पण छान येतो आणि छान वाटते. ही आपल्या शेतातून आहे ना मी एवढी अशी ताजी मस्त हिरवीगार अशी कोथिंबीर घेतलेली आहे. आणि पाऊस झाल्यामुळे तिच्या मुलांना दिसत असेल इथं माती पण आलेली आहे. पाऊस तर ना अगदी 5 मिनिटापुरताच आला, पण सगळं असं ओलं ओलं झालं. दिसत असेल समोर इथे. आता आपण घरी जाऊ आणि मस्त अशी छान या कोथिंबीर घालून आमटी बनवू आणि पोळ्या बनवू. तर पोळ्या बनवण्यासाठी माझी इथं हरभऱ्याची डाळ शिजून तयार झालेली आहे. आणि इथे मी ह्या कुकरमध्ये लावलेला आहे भात.
आता आपल्याला आणि आज आपल्याकडे ना लाईट पण गेलेली आहे, त्याच्यामुळे हे पुरण आणि आमटीचं वाटण वगैरे सगळं मला तर असं वाटते पाट्यावरच वाटायला लागन. बघू थोडा वेळ लाईटीची वाट येते की काय. इथे मी कुकरमध्ये ना पुरण परतायला घेतलेलं आहे. तर डाळ आहे ना लवकर शिजून ठेवली होती, पण आज आपल्या घरी ना खूप पाहुणे आले होते, त्याच्यामुळे खूप उशीर झालेला आहे. इकडे गॅसवर कांदा परतायला टाकलाय आणि इथे पुरण परतते. आणि हा गूळ आहे ना म्हणजे पुरण परतत असतानाच आहे ना त्याच्यामध्ये गूळ घालून घ्यायचा. तर लाईट गेल्यामुळे आहे ना खूप असा अंधार दिसतो व्हिडिओमध्ये. आज माहीत नाही का लाईट गेली, पावसाळ्यात असंच होत असतं, कधी लाईट येते कधी नाही, कधी लगेच येते कधी उशिरा येते, असं चालूच असतं. तर हे सगळं मी पुरण वगैरे परतून घेते. आणि इथे वाटणामध्ये मी घेतलेलं आहे कांदा, लसूण, बडीशेप, दालचिनी, कोथिंबीर आणि हे खोबऱ्याचे ना छोटे छोटे काप करून असे तळून घेतलेले आहेत आणि तमालपत्र. आमटीसाठी हे माझं वाटण तयार आहे. कांदा मी ना गुलाबी रंगावर मस्त असा छान तळून परतून घेतलेला आहे. आणि नाही तर कुकरमध्ये आपले ना पुरण आता सध्या परतत अजून चालू आहे त्याची प्रोसेस परतण्याची. तर इथे आहे ना गूळ वगैरे टाकून मी पुरण परतत आहे. तोपर्यंत तर लाईट नाही म्हटल्यानंतर हे वाटण मी बाहेर पाट्यावर आता वाटून घेते. आणि आमटीसाठी नाही तर शिजवलेली थोडीशी हरभऱ्याची डाळ पण घालायची असते, म्हणून ही डाळ थोडीशी बाजूला ठेवलेली आहे. आणि पुरणाचं पाणी जे आमटीसाठी वापरायचं ते इथे कढईमध्ये ठेवलेलं आहे. हा पाटा वगैरे नाही तर आता मी धुवून घेते, कारण पाट्याचं काम आहे तर आपण कधीतरीच पाटा वापरतो लाईट वगैरे नसेल तर. त्याच्यामुळे आता तो पाटा मी पहिला स्वच्छ करून घेतला. इथे आपला हा दगडी पाटा वरवंटा आहे. हा आपला पाटा आहे आणि हा आपला वरवंटा आहे. तर दोन्ही दगडाचेच आहेत. तर खेडेगावामध्ये ना लाईट वगैरे गेली ना तर ही अशी आपली जुनी आजी पणजीच्या आईच्या काळातली ही आपली अशी यंत्रच म्हणावी लागतील एक जुनी, त्याचा उपयोग होत असतो इथे. तर इथं मी पहिल्यांदा आहे ना हे खोबरं टेचून घेणार आहे आणि नंतर हे बाकीचं कांदा वगैरे आहे ना हा मी नंतर वाटून घेते. तर माझे व्हिडिओ आहेत ना ते काम करता करता मीच शूट करत असते, त्याच्यामुळे व्हिडिओमध्ये काही असं थोडीशी क्वालिटी वगैरे जरा कमी असते. तर प्लीज समजून घेत चला आणि आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करत जा. ही आपली छोटीशी मनी माऊ आलेली इथे माझ्या सोबतीला. बस तिथे बस. छोटी मांजरी आत्ताच आपल्या मांजरीला झालेली आहे, त्याच्यामुळे ती करत असते ते आमच्या मागे पुढे मग पळ पळ. हाय दिदू. दीदी तू वाटते बाळा? नको वाट ना बाळा. मोठं काढू. हे आपलं पाट्यावर वाटलेलं वाटण आहे आणि हे आता पुरण परतत आलेलं आहे बऱ्यापैकी. त्या आमटीला फोडणी देऊन घेते आणि बाहेर जाऊन पुरण बाहेर मला इथं आता पुरण वाटायला जायचे, पण नेमका पाऊस चालू झालेला आहे, जरा वेळ थांबून घेऊ आपण. आमटीला इथे मी फोडणी दिलेली आहे आणि छान अशी मस्त घट्ट आमटी झालेली आहे. अजून तिला म्हणजे अशी उकळी वगैरे यायची आहे. आणि आपण जी डाळ ठेवली होती आमटीसाठी ती आता आमटीमध्ये मी टाकून घेते. तर अंधारामुळे ना तुम्हाला इथे दिसत नसेल आमटीला आपल्या कसं कलर वगैरे आलेलं आहे, कारण लाईट पण नाही आहे. तर माझं खूप वेळा सांगून झालेलं आहे. आणि हे बघा इथं बॅटरीच्या उजेडामध्ये ना मी माझं स्वयंपाक चालू आहे, कारण बाहेर पाऊस चालू असल्यामुळे ना घरात पण सगळं अंधारच झालेलं आहे. आपल्या शेतातून आणलेली ही मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर आहे. तर
परत आमटीला तुम्हाला दिसेल आता इथं किती छान कलर देईल. कोथिंबिरीमुळे ना वेगळाच असा छान कोणत्याही पदार्थाला आहे ना वेगळाच स्वाद असतो आणि वेगळीच दिसतो कलर वगैरे. हे माझं इथं पाट्यावर आहे ना पुरण वाटायचं काम चालू आहे आणि या पुरणामध्ये ना मी एक जायफळ वाटून टाकलेले आहे. त्याच्या जायफळामुळे ना पोळ्यांना छान असा स्वाद येतो आणि चवीला छान लागतात आणि वास पण खूप छान येतो. तर आता पुरण वाटून घेते पाट्यावर इथे. बस का हे पहा माझ्या मम्माने किती छान आमटी केली आहे. किती छान रंग आलेला आहे. तरी पण बघा किती मस्त आहे. हे पहा, हे बघा, हे तरी पहा तरी. आमटीला खूप छान मस्त असा कलर आलेला आहे. कशी दिदी आमटी? छान आहे. कलर कसा आलाय? छान आहे, छान. हलून घे बाळा खाली. बाळा नुसती तरी तरी नको घेऊ, खालून हलून घे ना बाळा. का? नाही का खालून हलव चांगली. हा ठेवलं. कोणती गव्हा? मी पण पीठ. इथे आपल्याला बनवायचे 50 नैवेद्य. तर इथं पुरण वगैरे बाहेरूनच वाटून आणलेले आणि इथे बघा 50 नैवेद्य बनवायचं काम चालू आहे. दिदूने आपल्याला लगेच भात खायला घेतलाय. 5 नैवेद्य बनवून तयार आहे इथे. काही म्हणा. इथे पोळीचा उंडा भरायचा बघा कसं काम चालू आहे जुन्या पद्धतीचं. असा पोळीचा उंडा भरायचा असतो. असं चाड करायचं असतं. असं बिन चाड्याचं करायचं ना दीदी. मी माझ्या नातीला शिकवते. माई सुनती भात बाई चांगली लाग. दुसरं खा ते तर असं. इथे आमच्या ना मस्त अशा छान पोळ्या बनवून रेडी झालेल्या आहेत आणि पोळ्यांचा कलर बघा किती छान आहे मस्त असा. आणि गावात आता देवांना नैवेद्य दाखवण्यासाठी आम्ही एवढे हे नारळ वगैरे घेऊन चाललेलो आहे. तिकडं काही शूट वगैरे काही करत नाही. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि या पोळ्या खायला. सगळ्यांनी पोळ्या खायला या. छान मस्त अशा पोळ्या